बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. जर अजूनही शिवसेना एक वादळ शिवसैनिकांना आपल्या हक्काच्या या माध्यमाला कुठतरी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुनश्च कळकळीची विनंती करतो. आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा. उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्या शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. गेल्या 1-2 दिवसांच्या बातम्या जर आपण पाहिल्या असाल शिवसैनिकांनो, अगदी नीलम गोऱ्हेच्या बातम्या असतील, संजय शिरसाटाच्या असतील, बीडच्या काही बातम्या, आज स्वारगेटच्या काही बातम्या, या सगळ्यांच्या मध्ये काही असे विषय असतात जे महत्वाचे असतात आणि ते वरच येत नाहीत, जे तुम्हा सर्वांना कळणं हे फार गरजेचं आहे. महाराष्ट्रात सत्ता बदलानंतर महाराष्ट्राचं काय काय नुकसान होतंय, या पाशवी या राक्षसी बहुमताच्या आधारावर महाराष्ट्राचं काय काय नुकसान केलं जातंय, अगदी जिल्हा स्तरावर का असे ना, पण ते नुकसान तुम्हाला कळणं हे गरजेचं आहे शिवसैनिकांना. कारण आज बघा, आजची जी मी बातमी तुम्हाला दाखवणार आहे, महाराष्ट्राच्या मेनस्ट्रीम मीडियाने, एकाही मेनस्ट्रीम मीडियाने ही बातमी लावलेलीच नाही. काय असतं माहितीये का, शेवटी आजकाल मेनस्ट्रीम मीडियाने हे असल्या बातम्या लावणं बंद केलेलं आहे कुठतरी, असं मला वाटतं. किंवा पाकिटांचं वजन या बातम्यांच्या महत्वापेक्षा जास्त झालेलं असावं कदाचित, त्यामुळे ह्या बातम्या लावल्या जात नसाव्यात. जे काही असेल ते, पण आपण शिवसेना एक वादळ म्हणून, आपण शिवसेनेचे मावळे म्हणून महाराष्ट्राच्या जनतेसमोर या साऱ्या महाराष्ट्र हिताच्या गोष्टी ठेवणार म्हणजे ठेवणार. असो, एक बातमी सांगतो शिवसैनिकांना. भले ही बातमी सिंधुदुर्गाविषयी असली, सिंधुदुर्गातल्या सध्या 9 तालुक्यांविषयीची मर्यादित बातमी असली, तरी सुद्धा महाराष्ट्राच्या दृष्टीने ही बातमी अतिशय महत्वाची आहे. बातमी काय आहे पहा. आता सेतू कार्यालय लक्षात घ्या. आजपर्यंत महाराष्ट्रातनं गेल्या 3 वर्षामध्ये आपण काय काय बाहेर जाताना बघितलंय, याची मी जर यादी वाचली तर ती यादी फार मोठी आहे. अगदी सुरुवात फॉक्सकॉन वेदांतापासून होते. जे उद्योगधंदे आज महाराष्ट्रामध्ये लाखो रोजगार क्रिएट करू शकले असते, निर्माण करू शकले असते, ते उद्योगधंदे आज सारे बाहेर गेलेले आहेत. बल्क ड्रग पार असेल, त्यानंतर तुम्ही ते टाटा एअरवर्स प्रोजेक्ट असेल, अगदी JNPT पासून अगदी छोटे छोटे सेमी कंडक्टर्सचे प्रोजेक्ट असतील, सगळेच्या सगळे महाराष्ट्रात, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं हेडक्वार्टर असेल किंवा वेस्टर्न रेल्वेचं हेडक्वार्टर असेल, अनेक गोष्टी महाराष्ट्रातनं बाहेर जाताना आपण पाहिलेल्या आहेत. आता काय झालंय माहितीये का, जेव्हा आपण हे सारं रोज ऐकत राहतो आपल्या कानांना सवय होऊन जाते. पण लक्षात घ्या, ही सवय ही काही चांगली सवय नाही. ज्यावेळेस आपण हे सारं ऐकतो त्यावेळेस आपण याच्यावर प्रश्न विचारणं हे सुद्धा बंधनकारक असतं. पण आपण किती प्रश्न विचारतो, आपण विचारत नाही. आज कोकणामधून चांगले उद्योगधंदे बाहेर घालवायचे आणि कोकणासाठी जे हानिकारक असतील ते उद्योगधंदे कोकणामध्ये आणायचे, हा घाट घातला जातोय. आणि ह्या सगळ्या मधल्या काळामध्ये विचार करा, जो कोकणी युवकांना अगदी छोट्या प्रमाणात का होईना रोजगार निर्माण करून देणारा अगदी सेतू कार्यालयांसारखा एक विषय घ्या, सेतू कार्यालय. या सेतू कार्यालयांची म्हणजे बघा, आता ह्याच्यामध्ये काय काय करतात तुम्हाला सर्वांना चांगलंच माहिती आहे. अगदी दाखले असतील, पीक विमे असतील, या सगळ्या गोष्टी सेतू कार्यालयात होत असतात ग्रामीण भागामध्ये. तुम्हाला एकाच छताखाली सगळ्याच गोष्टी करून, अगदी तुमचं आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, कुठल्याही गोष्टी, अगदी सरकारी योजना असतील, त्यांचे फॉर्म्स असतील, अगदी ऑनलाईन फॉर्म भरायचे असतील, काही योजनांची माहिती घ्यायची असेल, या सगळ्या गोष्टी सेतू कार्यालयात घडतात. मग अर्जामागे 50 रुपये, अर्जामागे 100 रुपये, जो काही सरकारने ठरवून दिलेला दर असतो त्या दराप्रमाणे सेतू कार्यालयामध्ये पैसा किंवा दर आकारला जातो. आणि त्या पैशातून त्या स्थानिक युवक म्हणू शकता, युवती म्हणू शकता, या सर्वांना एक रोजगार मिळत असतो. इथे कसा घाला घातलाय बघा याच्यावर सुद्धा. म्हणजे महाराष्ट्र सरकारने या स्थानिक नोकऱ्यांच्या बाबतीत, नोकरी नाही म्हणता येणार पण हा स्थानिक एक बिझनेस आपण म्हणू शकता, याच्यावर सुद्धा डोळा ठेवला आणि तो सुद्धा कसा महाराष्ट्राच्या बाहेर घालवला, त्याची एक वर्क ऑर्डर मी तुम्हाला वाचून दाखवतो. याच्यावर शिवसेनेने एक प्रसिद्धी पत्रक पाठवून सर्व मीडियांना ह्याच्या बाबतीत अवगत केलेलं आहे. पण मीडियाने ते किती छापलं नाही छापलं मला माहित नाही. आता शिवसेनेचं प्रसिद्धी पत्रक या बाबतीत आलेलं आहे 25 फेब्रुवारी 2025 ला. आज जवळपास 2 दिवस झालेले आहेत. या 2 दिवसामध्ये मला कुठल्याही मेनस्ट्रीम मीडियावर हे वृत्त येताना दिसलं नाही. त्यामुळे तुमच्या माहितीसाठी शिवसेना एक वादळवर मी ही वर्क ऑर्डर वाचून दाखवतोय. बघा, वर्क ऑर्डरची तारीख आहे 9 जानेवारी 2025. आता काय लिहिलंय बघा या सगळ्या मी ही वर्क ऑर्डर तुम्हाला स्क्रीनवर दाखवण्याचा सुद्धा एक प्रयत्न करणार आहे.
या वर्क ऑर्डर मध्ये लिहिलेलं आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 8 तालुक्यांतील व 1 जिल्हास्तरीय असे 9 सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय, बघा बरं कुठले कुठले, देवगड, वैभववाडी, कणकवली, मालवण, कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्ग या 9 तालुक्यांच्या ठिकाणी असलेले हे नागरी सेतू सुविधा केंद्र चालवण्यासाठी कुठली कंपनी आहे बघा, नाव वाचतो मी तिचं, मे गुजरात इन्फोटेक लिमिटेड अहमदाबाद यांना मंजुरी देण्यात आलेली आहे. मे गुजरात इन्फोटेक लिमिटेड यांच्यासोबत करारनामा करण्यात आलेला असून त्यांना त्यातील अटी व शर्ती मान्य आहेत. मी आहे अशी ही वर्क ऑर्डर वाचतो, ही शासनाची वर्क ऑर्डर आहे. मी तुम्हाला त्या वर्क ऑर्डरचा क्रमांक सुद्धा सांगतो, क्रमांक 6 डेस्क 1/2 सेतू नियुक्ती 2025 जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग दिनांक 9/1/2025. त्यानुसार बघा आता पुढे त्यात काय लिहिलंय, त्यानुसार 9/1/2025 ते दिनांक 8/1/2028 अखेर, म्हणजे जवळपास 3 वर्षांसाठी, 3 वर्ष तुमच्या माझ्या नोकऱ्या कशा प्रकारे खायच्या बघा, अगदी लहान सहान नोकऱ्या सुद्धा सोडत नाहीयेत. ते 8/1/2028 अखेर मे गुजरात इन्फोटेक लिमिटेड अहमदाबाद यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 8 तालुकास्तरीय व 1 जिल्हास्तरीय असे 9 सेतू सुविधा केंद्र, म्हणजे आपले सरकार सेवा केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय, जी मगाशी मी तुम्हाला 9 तालुक्यांची नावं वाचून दाखवली, यांचे कामकाज सुरू करण्यासाठी कंसामध्ये वर्क ऑर्डर या आदेशान्वये मंजुरी देण्यात येत आहे. आणि ह्याच्या प्रत पाठवल्यात कुणाकुणाला, प्रत रवाना मे गुजरात इन्फोटेक लिमिटेड, जमसब A2 दुसरा माळा, जय टावर अंकुर बस स्टॉप नारायणपूर अहमदाबाद. प्रत माहितीसाठी सविनय सादर, उपविभागीय अधिकारी सर्व जिल्हा सिंधुदुर्ग. तिसरी प्रत पाठवली आहे तहसीलदार सर्व जिल्हा सिंधुदुर्ग आणि चौथी प्रत पाठवली आहे जिल्हा व्यवस्थापक महा IT सिंधुदुर्ग. आणि ह्याच्यावर जिल्हाधिकारी यांच्या सहीनुसार हे सगळं मंजूर झालेलं आहे. यावर शिवसेनेने याच्यावर आक्षेप घेतलेला आहे आणि शिवसेनेची भूमिका बघा काय आहे. शिवसेनेने जी प्रेस नोट रिलीज केली त्याच्यावर काय लिहिलंय, राज्य सरकारच्या धोरणानुसार आपले सरकार सेवा केंद्र हे राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी हा एक रोजगाराचा मार्ग होता. मात्र आता या भावनिक विषयाचे देखील बाजारीकरण करण्याचे धोरण राज्यातील भाजप प्रणित महायुती सरकार करत असल्याचे सिद्ध झाले आहे. गुजराती व्यापाऱ्यांसाठी महाराष्ट्रातील जमिनी एकीकडे खुलेआम मोकळ्या करण्याच्या राज्य सरकारने आता म्हणजे करणारं राज्य सरकार आता आपले सरकार सेवा केंद्र हे देखील गुजराती व्यापाऱ्यांना देऊ पाहत आहे. मे गुजरात इन्फोटेक लिमिटेड अहमदाबाद यांच्या हवाली हे सेतू सुविधा केंद्र करण्यात आले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामार्फत या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भूमिपुत्रांचा न्याय हक्क हिरावून घेणाऱ्या स्वार्थी नीतीचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेना नेते माजी खासदार विनायकजी राऊत साहेब यांनी दिलेल्या पत्रकात सांगितले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 8 तालुकास्तरीय आणि 1 जिल्हास्तरीय असे 9 सेतू सुविधा केंद्र, त्यात मी मगाशी नाव वाचली, देवगड, वैभववाडी, कणकवली, मालवण, कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्ग हे नागरी सुविधा केंद्र चालवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मे गुजरात इन्फोटेक लिमिटेड अहमदाबाद या परराज्यातील ठेकेदाराला सेतू सुविधा केंद्र चालवण्याचा ठेका दिला आहे. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय झाला असून सुशिक्षित तरुण बेरोजगार होणार आहेत. या राज्य सरकारच्या निर्णयाचा शिवसेना निषेध करत असून त्याच्यासाठी वेळ प्रसंगी आम्ही आंदोलन करण्याचा सुद्धा इशारा दिलेला आहे. लक्षात घ्या, आज भले याच्यातून तुम्हाला 5, 50, 100, 200, 500 नोकऱ्या मिळतील, पण त्या 500 नोकऱ्या ह्या माझ्या स्थानिक भूमिपुत्रांसाठी असतील, स्थानिक सिंधुदुर्ग वासियांसाठी असतील, ना की कुठल्या तिसऱ्या राज्यात येणाऱ्या लोकांसाठी असतील. आज सिंधुदुर्गातले नेते जे स्वतःला मसीहा समजतात सिंधुदुर्गाचा, आज काही पालकमंत्री झाले, त्यांनी तर पालकमंत्री झाल्यानंतर काय धमक्या, बघा ना आपलं आयुष्य कशामध्ये चाललंय आणि इतर लोक कसला विचार करतायत बघा, आपलं आयुष्य कशात. आज इतर पक्षांचे जर कोणी सरपंच असतील त्यांची मी यादी बनवलेली आहे आणि जर मला ह्यांनी जर इकडे प्रवेश केला नाही, म्हणजे हे इतर पक्षांचे जे सरपंच आहेत, विशेषतः आपले सरपंच,
तर यांना 1 रुपयाचा सुद्धा मी निधी देणार नाही. जिल्हा नियोजनचा असेल, पालकमंत्री पदाचा जो काही निधी असेल, मी 1 रुपयाचा निधी देणार नाही. आपण सगळे याच्यात अडकून पडलो आणि या सगळ्यामध्ये तिसरा फायदा करून गेला. जरा पहा ना एकदा, हा व्हिडिओ देखील पहा, तुम्हाला कळेल. कोणाला भेटणार नाही. मी माझ्या लोकांना सांगितलेलं आहे, उभाटा आणि महाविकास आघाडीच्या गावाचे सरपंचांची यादी काढा. जिथे जिथे उभाटा किंवा महाविकास आघाडीचे सरपंच असतील, पदाधिकारी असतील, की त्या गावामध्ये 1 रुपयाची निधी देणार नाही, एवढं मी तुम्हाला आजच सांगतो. काहीच देणार नाही. कोणाला गावाचा विकास करायचा असेल तिथे येऊन प्रवेश करून जावा, भरघोस काम होऊन जातील, नाही तर विकास होणार नाही. आपला कार्यक्रम सोपा आणि स्पष्ट असतो. आपण हात हातून ठेवत नाही. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तळपायाची आगच मस्तकात जाते. कारण आज महाराष्ट्राची परिस्थिती सध्या काय आहे पहा. एखाद्या सरकारी नोकरीसाठी, अगदी शिपाई पदासाठी सुद्धा उच्च शिक्षित तरुणांचे लाखो अर्ज येतात. पोलीस भरतीसाठी समजा 100 पदांची भरती असेल, जवळपास लाख जवळपास 12वी 15वी किंवा पोस्ट ग्रॅज्युएट अर्जदारांचे अर्ज येतात. म्हणजे एवढा बेरोजगारीचा स्तर असताना आपण काय करतोय, मी या सरपंचाला, मी त्या सरपंचाला, या पक्षाच्या सरपंचाला, या पक्षाच्या नेत्याला फोडण्यामध्ये व्यस्त. मी याला निधी देणार नाही, मी त्याला निधी देणार नाही. इथे बाहेरचे येऊन तुमच्या डोक्यावर बसून गेले, तुमच्या डोक्यावर मिऱ्या वाटून गेले आणि आम्ही या सगळ्या गोष्टींमध्ये व्यस्त राहिलो. असो, हा विषय नाही शिवसैनिकांनो, पण आज महाराष्ट्राच्या जे जे हिताचं आहे ते महाराष्ट्राला मिळायला हवं. आपण आजवर शिवसेनेची भूमिका तुम्ही पहा. अगदी तुम्ही बारसू असेल, प्रकल्प सांगतोय मी तुम्हाला, नाणार असेल, अगदी वाढवण बंदर असेल, अगदी जैतापूर असेल, या सगळ्या प्रकल्पांच्या म्हणजे आपण काय ह्यांचा विरोध करतो. आरेमध्ये कारशेडला आपण का विरोध केला होता, मुंबईमध्ये सुद्धा, त्या मागची भूमिका तुम्ही लक्षात घ्या. आज वाढवण बंदरामुळे कित्येक लोकांचं नुकसान होणार आहे, कित्येक भूमिपुत्रांच्या त्या रोजगारावर तिथे गदा येणार आहे. आज उरणची काय अवस्था झालेली आहे आपण पाहिलं आहात. आज उरणचे भूमिपुत्र कशा प्रकारे निर्वासित झालेले आहेत. अनेक गोष्टी आहेत. हे सगळे पर्यावरणाला पोषक नसलेले प्रकल्प महाराष्ट्रात घेऊन यायचे आणि पर्यावरण पूरक प्रकल्प जे गुजरातमध्ये, स्वच्छ प्रकल्प हे गुजरातमध्ये घेऊन जायचे. मी म्हणत नाही गुजरात काही देशाच्या बाहेर नाही, पण माझ्याच महाराष्ट्रावर प्रत्येक वेळी अशा प्रकारचे प्रकल्प त्याच्या माथी का मारले जातात याचा कधी विचार व्हायला हवा. आज सेतू सारख्या म्हणजे सेतू केंद्रांसारख्या सुविधांवर, म्हणजे या सगळ्या गोष्टींवर देखील माझा मराठी युवक काम करू शकत नसेल तर काय उपयोग आहे सगळ्याचा. आज आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा. तुम्हा सर्वांसमोर या गोष्टी ठेवण्यामागचा एवढाच उद्देश आहे की तुम्ही सर्व या बाबतीत अवगत राहावं. तुर्तास मी इथेच थांबतोय. तुम्हा सर्वांची रजा घेतोय. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.